नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ह्याची जी काही जाहिरात आली होती त्या दृष्टीने आज आपण बुकलिस्ट पाहणार आहोत की कोणकोणती पुस्तकं रेफर करायची सिलेबसमध्ये जे पॉईंट्स दिलेत त्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला माहीतच असेल की ह्या पूर्वपरीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांना असेल फॉर 2 मार्क्स. सो टोटल एक्झाम ही 200 मार्क्सची असेल आणि हे 100 प्रश्न तुम्हाला 1 तासात सॉल्व करायचे आहेत. सो टाईम जो दिलेला आहे परीक्षा कालावधी तो 1 तासाचा असेल आणि ह्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. तर 1/4 कसं 1/4 ऑफ मार्क्स अलॉटेड टू दॅट क्वेश्चन. सो एका क्वेश्चनला 2 मार्क दिलेले आहेत. सो 1/4 ऑफ 2 मार्क्स म्हणजे 0.5 मार्क्स हे तुमचे वजा होतील जर तुमचा एखादा प्रश्न चुकला तर ही बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. सो पहिला विषय आहे मराठी. सो मराठीमध्ये त्यांनी जो सिलेबसमध्ये पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत जसं की ग्रामर एक्सपेक्टेड आहे, वाक्यप्रचार, म्हणी. तर ह्यासाठी तुम्ही मोरा वाळंबे यांचं सुगम मराठी व्याकरण हे पुस्तक वापरू शकता आणि तसंच ज्ञानदीप अकॅडमीचं शब्दधन हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये जवळजवळ म्हणी, वाक्प्रचार वगैरे व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं समावेश केलेला आहे. सो हे 2 पुस्तक इनफ होतील मराठी व्याकरण तयार करण्यासाठी. त्यानंतर आपण पाहू शकतो इंग्लिश हे विषय दिलेला आहे. सो इंग्लिशसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे यांचं संपूर्ण इंग्रजी व्याकरण हे पुस्तक रेफर करू शकता आणि तसंच पाल अँड सुरी यांचं इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन हे पुस्तक वोकॅब्लरी डेव्हलप करण्यासाठी खूप चांगले आहे. सो बऱ्याच वेळेस सिनोनिम, अँटोनिम वगैरे इडियम्स वगैरे विचारतात परीक्षेमध्ये, तर त्यासाठी तुम्हाला ह्या बुकचा यूज होईल. सो ह्या दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक रेफर करा इंग्लिश तयार करण्यासाठी. त्यानंतर आपण पाहूया जनरल स्टडीज. सो जनरल स्टडीजमध्ये पहिला सब्जेक्ट आहे करंट अफेअर्स. सो करंट अफेअर्ससाठी आयदर तुम्ही पृथ्वीचं जे परिक्रमा मॅगझिन येतं ते वापरू शकता. जसं की इथे तुम्हाला भाग 1 आणि भाग 2 दिसतं आहे. जानेवारी ते जून हे 6 महिने आणि त्यानंतर जुलै ते डिसेंबर हे 6 महिने आणि त्यानंतर आपली परीक्षा जी आहे एप्रिलच्या शेवटी होणार आहे. त्यामुळं तुम्ही ॲटलिस्ट जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 2021चं देखील चालू घडामोडी तयार करणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला पृथ्वीला सबस्टिट्यूट पाहिजे असेल तर तुम्ही अभिनव इयरबुक 2021चं रेफर करू शकता. ह्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं करंट अफेअर्स कवर केलेला आहे. करंट अफेअर्सचा जो स्कोप आहे तो खूप वाईड आहे. सो काही पण रँडमली प्रिपेअर करण्यापेक्षा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करा आणि बघा काय काय टॉपिक्स विचारले जातात. जसं स्पोर्ट्समधनं क्वेश्चन येतात, अवॉर्ड्समधनं क्वेश्चन येतात, तर ते टॉपिकवर जास्त भर देणं अपेक्षित आहे. तुमचा जो भर आहे तो त्या टॉपिक्सवर जास्त असला पाहिजे. त्यानंतर आपण पाहूया पॉलिटी, राज्यशास्त्र. सो पॉलिटीसाठी ज्यांना इंग्लिशमध्ये तयारी करायची आहे ते आपलं लक्ष्मीकांत यूज करू शकतात जे UPSCची मुलं यूज करतात. ज्यांना मराठीत तयारी करायची ते रंजन कोळंबे सरांचं भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे पुस्तक वापरू शकतात. हे खूप चांगल्या पद्धतीने यामध्ये दिलेलं आहे. किंवा तुम्ही तात्यांचा जो ठोकळा आहे त्यामधला जो पॉलिटीचा पोर्शन आहे तो पॉलिटीचा पोर्शन तुम्ही रेफर करू शकता. सो हे बुक्स कवर टू कवर रीड करण्याची गरज नाही आहे. जे इम्पॉर्टंट सिलेक्टेड चॅप्टर्स आहेत, जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही ह्यातनं वाचणं अपेक्षित आहे. सो पुढे काही मी व्हिडिओ बनवणार आहे जसं पॉलिटीमध्ये कोणकोणते चॅप्टर्स रेफर करायचे, करंट अफेअर्समध्ये काय काय तयारी करणं एक्सपेक्टेड आहे. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सो सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की बायोलॉजी नाही आहे, फिजिक्स अँड केमिस्ट्रीज प्रिपेअर करायचं आहे. सो फिजिक्स अँड केमिस्ट्रीसाठी तुम्ही स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत ते वाचू शकता किंवा तुम्ही लुसेंटचं जे जनरल नॉलेजचं पुस्तक येतं ह्याच्यामध्ये फिजिक्सचं पोर्शन आणि केमिस्ट्रीचं पोर्शन हे 2 पोर्शन तुम्ही रेफर करू शकता. आणि त्या देखील त्याच्या व्यतिरिक्त रिमोट सेन्सिंग, GIS
ड्रोन फोटोग्राफी, एरियल फोटोग्राफी असे काही पॉईंट्स दिलेले आहेत. आणि ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असाही पॉईंट दिलेला आहे. तर हे टॉपिक्स कुठून प्रिपेअर करायचे? सो रिमोट सेन्सिंग, GIS हे टॉपिक्स प्रिपेअर करण्यासाठी तुम्ही NCERTचं क्लास 12चं जिओ स्पेशल टेक्नॉलॉजी नावाची PDF डाउनलोड करा गुगलवरून. त्यामध्ये चॅप्टर 1 हा रिमोट सेन्सिंगवर दिलेला आहे आणि चॅप्टर 2 हा तुमचा कम्प्लिटली GISवर दिलेला आहे. सो हे 2 टॉपिक्स तुम्ही NCERT क्लास 12मधनं प्रिपेअर करू शकता. ICTसाठी काय करायचं? सो तसंच NCERTमध्ये क्लास 9चं जे पुस्तक आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, ह्यामधून तुम्ही बेसिक तयारी करू शकता. आणि बाकी ह्याच्यामध्ये करंट थोडं एक्सपेक्टेड आहे. सो ह्याच्यामध्ये इंटरनेटचा पुरेपूर वापर करा हे टॉपिक्स प्रिपेअर करताना. जे लेटेस्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कुठल्या आहेत, त्यांच्यावरती काय रिसर्च चालू आहे, हे थोडंसं माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण पाहूया भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. सो ह्यासाठी एकतर तुम्ही सौदी सरांचं पुस्तक रेफर करा, महाराष्ट्राचं भूगोल, आणि NCERT वाचा 11वीचं, जे इंडियन जॉग्रफीचं NCERT आहे 11वीचं, किंवा मग तुम्ही दीपस्तंभ प्रकाशनचं भारताचं भूगोल आणि महाराष्ट्राचं भूगोल हे 2 बुक्स रेफर करू शकता. जे इंग्लिशमध्ये तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मी म्हणेल की तुम्ही स्टेट बोर्ड वाचा 11वीचं, जे महाराष्ट्राचं भूगोल आहे त्याचं, आणि जे NCERT आहे क्लास 11चं ते रेफर करा. त्याच्यातून तुमचा इंडियन जॉग्रफी हा पोर्शन कवर होऊन जाईल. त्यानंतर आपण पाहूया जनरल मेंटल ॲबिलिटी. सो हे जे टॉपिक आहे ह्याच्यामध्ये रिझनिंग, ॲप्टिट्यूड वगैरे एक्सपेक्टेड आहे. ह्यासाठी तुम्ही कोणतेही पुस्तक रेफर करू शकता, सगळे पुस्तक चांगलेच आहेत. प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बघा, काय काय टॉपिक्स विचारलेत. जसं प्रॉफिट लॉस विचारलं असेल, ॲव्हरेज असेल, पार्टनरशिप असेल, त्यानंतर ब्लड रिलेशन विचारलं असेल, डिरेक्शन्सवर क्वेश्चन असतील. जर कोणते क्वेश्चन आलेत, कोणते टॉपिक्स तयार करायचे आहेत, हे तुम्हाला प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर पाहून लक्षात येईल. त्यासाठी मग तुम्ही त्याची पुरेपूर प्रॅक्टिस करा. रोज तुम्ही 1 ते 2 तास वेळ फक्त जनरल मेंटल ॲबिलिटीसाठी देऊ शकता. कमीत कमी 5 ते 10 मार्काला हे एक्सपेक्टेड आहे, म्हणजे 5 ते 10 प्रश्न ह्याच्यावरती येऊ शकतात. सो ह्याची तयारी चांगलं करा. इंजिनियर्सचं मोस्टली हा पोर्शन चांगला असतो. आणि जर तुमच्याकडे हे बुक्स अवेलेबल नसेल तर तुम्ही सिम्पली आपलं RS अगरवाल पण रेफर करू शकता. RS अगरवालमधून प्रॅक्टिस केली तरी चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर आपण येऊया शेवटचा सब्जेक्ट, तो म्हणजे एन्व्हायरमेंट, पर्यावरण. सो त्यामध्ये पहिलं जे आहे ते स्टेट बोर्डचं 11वीचं पुस्तक वाचा, एन्व्हायरमेंट एज्युकेशन. ह्यामध्ये एकदम बेसिक दिलं आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं, बायोस्फिअर म्हणजे काय, इकोलॉजी म्हणजे काय, ते सगळं तुमचं जे बेसिक आहे ते ह्यातनं कवर होईल. आणि त्यानंतर जे इंग्लिशमधनं वाचत आहेत ते शंकर IAS अकॅडमीचं एन्व्हायरमेंट नावाचं पुस्तक वाचू शकतात. आणि जे मराठीतून तयारी करत आहेत ते डॉक्टर तुषार घोरपडे यांचं पर्यावरण परिस्थितिकी हे पुस्तक रेफर करू शकता. आता हे जे बुक्स आहेत ते कवर टू कवर रीड करण्याची गरज नाही आहे. ह्यामध्ये जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत तेवढंच तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. जसं की सिलेबसमध्ये पॉल्युशन हे स्पेसिफिकली मेन्शन्ड आहे, प्रदूषण. सो कोणकोणते प्रकारचे प्रदूषण असतात, एअर पॉल्युशन आहे, वॉटर पॉल्युशन आहे, साऊंड पॉल्युशन आहे, तर ते चॅप्टर्स तुम्ही ह्यातनं प्रिपेअर करा. आणि करंटसाठी ह्यामध्ये जे बायोस्फिअर रिझर्व, नॅशनल पार्क, जे वेटलँड्स आहेत, जे आपल्या स्पीशीज न्यूजमध्ये असतात, त्यांचं IUCN स्टॅटस काय आहे, हे सगळे टॉपिक्स तुम्ही करंटमधून प्रिपेअर करून घ्या. तर एन्व्हायरमेंटसाठी एवढे सोर्सेस इनफ आहेत, ह्यामधून तुमची चांगली तयारी होऊन जाईल. सो हे पाहिलं आपण की कोणत्या सब्जेक्टला कोणते बुक लिस्ट रेफर करायचे. हे काही टेलिग्राम चॅनल्स आहेत जे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. सो चांगला अभ्यास करा, एक चांगली सुवर्णसंधी तुम्हाला चालून आलेली आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.